नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे। आज आपण म्युच्युअल फंडवरती टॅक्सेशनमध्ये काय परिणाम झालेला आहे या संदर्भात आपण समजावून घेणार आहोत। मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये दोन प्रकार आहेत आपल्याला माहिती आहेत, डेट म्युच्युअल फंड आणि इक्विटी म्युच्युअल फंड। डेट म्युच्युअल फंडमध्ये 15% आसपास इक्विटी असते आणि बाकी सगळा डेट असतो किंवा 100% डेट सुद्धा असू शकतात। त्याचे अनेक प्रकार आहेत। डेट म्युच्युअल फंड आहे, फंड ऑफ फंड आहे, इंटरनॅशनल फंड आहे, कॉन्झर्वेटिव्ह फंड आहे, गोल्ड फंड आहे, गोल्ड ETF आहे। तर असे वेगळे याच्यामध्ये प्रकार आहेत आणि या प्रकारावरती सुद्धा वेगळ्या पद्धतीने इन्कम टॅक्स आकारला जातो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आता ह्याच्याबद्दलचं एक स्टेटमेंट आहे ते मी ह्याच्यासोबत दिलेलं आहे। त्या स्टेटमेंटचा वापर आपण हा व्हिडिओ समजून घेण्यासाठी निश्चितच करा। त्या स्टेटमेंटचा आपण प्रिंटआउट काढा, मध्ये व्हिडिओ पॉज करून आपण समजावून घ्या। तर होल्डिंग पिरियड असा आहे की पूर्वी आपल्या डेट फंडसाठी होल्डिंग पिरियड 3 वर्षाचा होता। म्हणजे 3 वर्षाच्या कमी कालावधीसाठी टॅक्स वेगळा होता आणि मोठ्या पुढच्या कालावधीसाठी टॅक्स वेगळा होता। पूर्वी काय होतं की 3 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या डेटच्या इन्व्हेस्टमेंटवरती टॅक्स होता 15%, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स किंवा इन्कम टॅक्सच्या स्लॅबप्रमाणे होता। आणि दुसरा काय होता की 3 वर्षापेक्षा अधिक कालावधीमध्ये जो होता त्याला आपल्याला 20% आफ्टर इंडेक्सेशन मिळत होतं। तर आता इथं काय केलेलं आहे, हा होल्डिंग पिरियड त्यांनी कमी केलेला आहे, 2 वर्षाचा केलेला आहे। दुसरा मुद्दा, जो 20% होता तो कमी करून 12.5% केलेला आहे, पण इंडेक्सेशन काढलेलं आहे। तर याच्यामध्ये अजून काही फंड्स आहेत की जे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्सवरती त्याच्यावरती फंड ऑफ फंडमध्ये 20% केलेलं आहे, बॅलन्स हायब्रिड फंडमध्ये 20%, इंटरनॅशनल फंड आणि गोल्ड फंडवरती 20% केलेलं आहे आणि लॉंग टर्मसाठी 12.5% केलेलं आहे 2 वर्षाच्या पुढच्या कालावधीसाठी। इक्विटी म्युच्युअल फंड जो आहे त्या इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये वेगळे प्रकार आहेत। त्या प्रकारात जायची आपल्याला गरज नाही। ज्याचा 15% पेक्षा 20% पेक्षा अधिक इक्विटी असेल असे सगळे इक्विटी म्युच्युअल फंड होतात। ॲग्रेसिव्ह आहेत, बॅलन्स आहेत, कॉन्झर्वेटिव्ह इक्विटी फंड्स असतात, स्मॉल कॅप, मिड कॅप, मल्टी कॅप इक्विटी म्युच्युअल फंड्स असतात। तर याच्या संदर्भामध्ये पूर्वीचे नियम काय होता, होल्डिंग पिरियड 1 वर्षाचा होता। 1 वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये जर इन्कम टॅक्समधनं इन्व्हेस्टमेंटमधनं आपण जर रिडम्पशन केलं असेल तर त्याच्यावरती आपल्याला 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स बसत होता। आणि 1 वर्षाच्या पुढे आपण जर इन्व्हेस्टमेंटमधनं विथड्रॉ केली असेल, रिडम्पशन केलं असेल तर त्याच्यावरती आपल्याला 10% कॅपिटल गेन टॅक्स बसत होता, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स बसत होता आफ्टर इंडेक्सेशन। तर आता या ठिकाणी काय केलेलं आहे की हा जो 1 वर्षाचा पिरियड आहे तसंच ठेवला आहे आणि इथं आपल्याला काय केलेलं आहे की इथं सरसकट 12.5% कॅपिटल गेन टॅक्स केलेला आहे आणि शॉर्ट टर्म जो होता 15% तो केलेला आहे 20%। दुसरी गोष्ट अशी आहे की थोडासा बेनिफिट देण्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये शॉर्ट टर्म लॉंग टर्म दोन्हीमध्ये सुद्धा आपण जो विड्रॉल करू त्या विड्रॉलमध्ये जो प्रॉफिट आपल्याला मिळतो तो जर 1 लाखापेक्षा वरील ह्याचा असेल, अमाऊंटचा असेल तर त्या वरच्या रकमेवरती टॅक्स बसत होता। आता ही रक्कम शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्मला मिळून 1 लाखाच्या ठिकाणी तरी 1.25 लाखाची केलेली आहे। तर मित्रांनो, असे हे नवीन जे काही चेंजेस आहेत हे चेंजेस समजावून घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला इन्कम टॅक्स भरताना ह्याचा फायदा होणार आहे। आणि हे जे स्टेटमेंट आहे या स्टेटमेंट तुम्ही प्रिंट करून घ्या जेणेकरून आपल्याला त्याचा वारंवार त्याचा फायदा होऊ शकेल। आपल्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा, कारण इन्कम टॅक्समध्ये म्युच्युअल फंड्स कसा असतात हा जो शंका आहे ती सगळ्यांना त्याच्या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन मिळेल। शिवाय हा आपल्या ग्रुपवरती शेअर करा आणि माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओज आपल्याला मिळतील। आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि हा जास्तीत जास्त शेअर करा। पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।